मॉर्निंग पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज WH वर्ड्स. WH वर्ड म्हणजे काय सर? WH पासून सुरू होणारे शब्द आज आपण शिकणार आहोत. लहान मुलांना WH वर्ड शिकवा, 100% तुमचे विद्यार्थी इंग्रजी बोलतील. का बरं असं शिकते सर? हाऊ इट इज पॉसिबल? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत ना, तर तुम्ही किती जरी इंग्रजीचं थोडं वाचलं आणि सोडून दिलं, प्रॅक्टिस नाही केली जमणार नाही. आता पहा, मी जवळपास 4-5 व्हिडिओ तयार केलेत आणि ते छोट्या छोट्या मुलांसाठी. समजा एक तळं भरले तिथं व्हिडिओला असं, आणि तुम्हाला ताण लागली, तर पाणी आहे, पण तुम्हाला इथून जायचंय त्या तळ्यापर्यंत आणि ते पाणी प्यायचं आहे. बरं सर, जावं कसं मग? हा मोबाईल आहे ना. जायचं म्हणजे काय, तर मोबाईलवरती पर्यंत जाणं म्हणजे मोबाईलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायचे, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. बघा मित्रांनो, काय सांगतो मी इथं, WH म्हणजे काय, तर WH पासून सुरू होणारे शब्द. ज्या शब्दाची WH न सुरू होते, परीक्षेमध्ये प्रश्न येतो ना, WH क्वेश्चन तयार करा. मग विद्यार्थी घाबरून जातो. घाबरून जायचं नाही. डोंट फिअर, इंग्लिश ग्रेड शेअर. मित्रांनो बघा, आपण हे करत असताना लक्षात ठेवा की कधीही भ्यायचं नाही. दिला तो संपला. बघा आता पहा, WH म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी W आणि S न वाक्यात शब्द असतो का, तर ते वाक्य असते WH. म्हणजे पहा, शब्द असतो. तर व्हॉट म्हणजे इथे पहा, WH व्हॉटचा अर्थ आहे काय. व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळी. हाऊ म्हणजे कसे किंवा किती, दोन होता. हाऊ म्हणजे कसे किंवा किती. पुढचा आहे हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ. हाऊ लॉंग. हाऊ ऑफन म्हणजे कितीदा, किती वेळा. पुढचा आहे व्हेन म्हणजे केव्हा. फेअर म्हणजे कोठे. पुढे आहे व्हायचा अर्थ होतो का. व्हाय आर यू क्राईंग, किती सोपं आहे. विथ होम, कोणासोबत. हू म्हणजे कोण. आता बघा मित्रांनो, हे आपण त्याचे अर्थ बघितले, पण त्याच आपल्याला वाक्य कसं होतं बघा. आणि तुम्हाला पण काय करायचंय, मी तुम्हाला वाक्य सांगणार आहे काही, तसे तुम्हाला दुसरे वाक्य तयार करायचे. म्हणजे काय होईल की तुमची प्रॅक्टिस होईल. आणि तुम्हाला जर कुठे अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये एखादं वाक्य लिहून पाठवा मला, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. एखादं चुकलं तर सांगू शकतो. बघा इथं, आता पहा, इथं लक्ष दिले मी. व्हॉट कॅन आय प्ले, मी काय खेळू शकतो. व्हॉट कॅन आय डू, काय होते सांगा तुम्ही. व्हॉट टाइम कॅन आय प्ले, मी कोणत्या वेळी खेळू शकतो. व्हॉट टाइम कॅन आय ईट, सांगा बरं काय होईल. आलं लक्षात. हाऊ कॅन आय प्ले, मी कसा खेळू शकतो. हाऊ कॅन आय क्लाइंब अ ट्री, तुम्ही सांगा त्याचा अर्थ काय होतो. मी सांगितले हाऊ कॅन आय प्ले, मी कसा खेळू शकतो. मग मी तुम्हाला सांगतो हाऊ कॅन आय क्लाइंब अ ट्री, त्याचा अर्थ तुम्ही सांगायचा आहे. पुढचं हाऊ लॉंग कॅन आय प्ले, मी किती वेळ खेळू शकतो. तुम्ही सांगा हाऊ लॉंग कॅन आय ईट. हाऊ ऑफन कॅन आय प्ले, मी कितीदा खेळू शकतो. आता पहा, तुम्हाला दुसरं वाक्य सांगतो. हाऊ ऑफन कॅन आय ईट, मी कितीदा जेवू शकतो. दिवसभरामध्ये लहान लहान मुलं पहा, ते सकाळी जेवतात, 1 घंटा 2 घंटा पुन्हा खातात. आणि मोठे माणसं काय करतात, जास्त वेळ खात नाहीत. सकाळी एकदा जेवण केलं, संध्याकाळीच असं. म्हणजे काय सांगितलं मी, हाऊ ऑफन कॅन आय प्ले म्हणजे ते खेळ, पण हाऊ ऑफन कॅन आय ईट असं समजून घ्या. तर व्हेन कॅन आय प्ले, मी केव्हा खेळू शकतो. पुढचं वाक्य सांगा ना. व्हेन कॅन आय स्टडी, काय होईल त्याचा अर्थ तुम्ही सांगा. फेअर कॅन आय प्ले, मी कोठे खेळू शकतो. तुम्ही काय सांगणार, व्हेर कॅन आय गो, अर्थ सांगा. मी तुम्हाला एक मुद्दाम वाक्य सांगणार, त्याला तुम्ही अर्थ शोधायचा आहे. व्हाय कॅन आय प्ले, मी का खेळू शकतो. व्हाय कॅन आय रीड, काय पण घ्या. विथ होम कॅन आय प्ले, मी कोणासोबत खेळू शकतो. आता मी तुम्हाला वाक्य सांगतो. विथ होम कॅन आय स्टडी, मी कोणासोबत अभ्यास करू शकतो. विथ होम कॅन आय, तुम्ही एखादा शब्द सांगा आणि वाक्य तयार करा. पुढचा आहे हु कॅन प्ले, कोण खेळू शकतो. माय ग्रँडफादर, नो नो नो, कोण खेळू शकते. हु कॅन प्ले, त्याचा अर्थ होतो की लहान, त्याचा अर्थ समजून घ्या, कोण खेळू शकते.
लहान मुलं खेळू शकतात, पण म्हातारे माणसं खेळू शकतात का? नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.